काल मनोज जोरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते। त्यानंतर आज पाहिलं तर परळी तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणी पाहिलं तर धनंजय मुंडे समर्थकाकडून धनंजय मुंडे यांच्या फोटोचा दुधाभिषेक करण्यात आलेला आहे। आपण देशात काल मनोज जोरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे आरोप करण्यात आले होते। आज तुम्ही त्यांच्या समर्थनात दुधाभिषेक करण्यात आलेला, काय सांगाल? हे जे आरोप आहे साहेबावर हे सगळे चुकीचे आहे आणि साहेब अशा पद्धतीने कधी वागले नाही आणि वागणार सुद्धा नाही। सर्व जाती धर्माला धनंजय मुंडे साहेबांना आजपर्यंत न्याय दिलेला आहे। ही जे आरोप चालू आहे ही बिनबुडाचे आहे। काय सांगाल तुम्ही? आज धनंजय मुंडे यांच्या फोटोला दुधाभिषेक केलेला आहे। धनंजय मुंडे साहेबावर जे बेछूट आरोप केलेले आहेत आणि त्याला काही कुठलं पार्श्वभूत तथ्य नाही आणि धनंजय मुंडे साहेबाची कुठंतरी ताकद कमी करण्याचा हा जो डाव आहे तो पुरा होणार नाही। त्यांनी समजून घ्यावा की हा नेतृत्व एक तापलेल्या लोखंडापासून म्हणजे तयार झालेला आहे, असं शिशासारखं ते कधी डॅमेज होऊ शकत नाही। त्यांनी कसलेही डाव टाकले तरी साहेब त्याच्यामध्ये बळी होणार नाहीत आणि साहेबाच्या पाठीमागे ही आम जनता त्यांना पुढं नेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। त्यांनी बेछूट आरोप करणं हे टाळावं आणि त्यांना देव सद्बुद्धी देऊ की असे बेछूट आरोप करू नये। त्यांनी तसं पाहिलं तर धनंजय मुंडे सांगितले की मनोज जोरांगे सांगितलं की या ठिकाणी पाहिलं तर वंजारी समाजामध्ये असा नालायक म्हणून जन्माला आलेला आहे। नाही ते आता तोच नालायक आहे, तोच नालायक असल्यामुळे ते नालायक लोकांना म्हणतो ना, नालायक तो स्वतः कसल्या भाषेमध्ये कुठं काय बोलतो, कशा पद्धतीने बिचारा बोलतो, स्टेजवर बोलतो, आईवर बोलतो, बहिणीवर बोलतो, काय आहे का? तर मी अख्खा महाराष्ट्राने अख्खा देश बघतो त्यांना, तरी पण त्यांच्यात लक्षात येत नाही की ते आरोप करणं कसल्या पद्धतीचं खालचं। अनेक नेते होऊन गेले मराठा समाजामध्ये, म्हणजे त्यांनी धनंजय मुंडे साहेबाला टार्गेट करण्याचं कारण काय? दुसरी गोष्ट त्यांची वाढती ताकद दाखवत नाही, यामुळे ते साहेबाला डॅमेज करण्यामध्ये डॅमेज साहेब होणार नाही। अशा लोकांवर कारवाई सरकार का करत नाही? सरकार मॉब जास्त आहेत, त्यांना ते दाखवायचं की ते मॉब सरकार पण त्यांना झुकायला लागले, हे सर्व जनतेला कळायला लागले की सरकार झुकायले आणि त्यांना म्हणजे दबावत आहे सरकार। एकीकडे पाहिजे सर्वसामान्यांना साधी पोषबी केली तर सरकार त्यांच्या गुन्हा दाखल करतो, त्यांना अटक केलं जातं। हो तेच मी काय म्हणतो की मी सामान्य कार्यकर्ता आहे की साधारण एक साधी गोष्ट जर बोललं तर NC होते, पोलीस येतात, त्याला पकडून नेतात कोर्टासमोर। आज बेछूट आरोप जवळपास 2 वर्ष चालू आहेत। आयाला बोलतो, बहिणीला बोलतो, कुठल्याही पद्धतीला खालच्या थराला जातो, तरी पोलीस प्रशासन आणि दुसरी गोष्ट की हे राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे जे आहेत तर त्याला कुठं चाप लावण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही, हे दुर्दैव आहे। आता पाहिजे निवडणुका लागले, नगरपालिका असेल, पंचायत समिती, आपण कसं पाहता याच्यामध्ये? त्या इलेक्शन लागलेत म्हणूनच हे नाही हे त्या आता 1 महिना त्याच्या बायकोनं आणि आईनं दोघांनी आरोप केला ह्या जरांगेवर आज, आणि त्यानं ते 1 महिनाभर दारू पाजून ते आरोप घ्यायला लावलाय। त्या पुण्याच्या आई वडिलांनी केलं ना, आई बायकोने त्या आणि पत्नीनं, आणि त्याच्यावर आरोप केलाय। 1 महिनाभर दारू पाजून त्यानं ते आरोप घ्यायला लावलाय धनंजय मुंडे साहेब। तुमची काय सगळ्यांची काय मागणी असणार? आमची मागणी आहे जरांगेला अटक करायला पाहिजे। जरांगेंना अटक करून शासनाने एक सांगावं की जो माणूस आज बेताल वक्तव्य करतोय की त्याच्यामुळे बाकीच्यांना पण चाप बसेल, दाखल पाहिजे, 100% गुन्हा दाखल पाहिजे, जेलमध्ये टाकलं पाहिजे। असं म्हणजे बेताल वक्तव्य पुन्हा कधी कुणी करणार नाही। मुंडे समर्थांचं म्हणणं आहे की मनोज जोरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यावर देखील त्याला अटक देखील केलं पाहिजे। कॅमेरापर्सन विनोद मी संभाजी मुंडे, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।